नवी मुंबई महानगरपालिकेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेकडून महिला दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील, आमदार मंदा म्हात्रे, महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सुजाता सुतार यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी महिलांना समाजाच्या सर्व क्षेत्रात पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। आज जागतिक महिला दिन आहे। सर्वात प्रथम तर मी नवी मुंबईतल्या देशातल्या संपूर्ण महिला भगिनी मातांना आणि माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आजच्या ह्या दिवशी महिलांना माझं एकच संदेश असेल की आपल्या आतमध्ये आपल्यात खूप मोठी ताकद आहे, शक्ती आहे, ती ओळखायला शिका। अडचणी प्रत्येक क्षणाला आपल्याला येत असतात, पण त्याच अडचणीचं संधीमध्ये रूपांतर करा आणि उद्याचा दिवस तुमचाच असणार आहे। महिला बालकल्याण समिती आणि आपल्या समाज विकास ह्याच्या संयुक्त विद्यमानाने आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेतून विविध योजना महिलांसाठी राबवतो। आज ही आदरणीय आपले भाग्यविधाते नवी मुंबईचे शिल्पकार आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांच्या माध्यमातून गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण महिलांसाठी एक रोजगारपूरक अशी योजना आज आणणार आहोत। ते मी सविस्तरपणे आपल्या भाषणातून मांडणारच आहे, पण ह्या योजनेचा नक्कीच सर्व नवी मुंबईतल्या महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे आणि खूप जास्त रोजगार त्यांना उपलब्ध होणार आहे। कारण महिला सशक्तीकरण जे आपण बोलतो, जेव्हा महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील, खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण तेव्हाच शक्य आहे। आणि पुन्हा एकदा मी माझ्या सर्व माता भगिनींना, मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा देते। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जवळजवळ मी 95 पासून पहिली नगरसेविका झाल्यापासून महिला बालकल्याण सभापती होती। त्यापासून मी पालिकेच्या महिला बालकल्याणच्या निमित्ताने इथे जो कार्यक्रम असतो जागतिक महिला दिवस, त्या दिवशी मी नेहमी येते। सगळ्या महिला भेटतात, आमच्या सगळ्या नगरसेविका, सभापती, महापौर, आणि त्यांच्याशी गप्पा मारताना एक मनमोकळेपणा खूप वेगळा येतो आणि बरं वाटतं त्यांच्याशी, त्यांना काहीतरी माहिती देताना, तर त्यांच्याकडनं माहिती घेताना। आजच मी आता सलुजाताई सुतारे आमच्या महिला बालकल्याणच्या सभापती, त्या आल्या भेटल्या। त्याच्यानंतर आमच्या रुपालीताई, सगळ्या महिला भेटल्या। त्यांना सांगितलं महिलांच्या हाताला हे आपण हे प्रदर्शन वगैरे लावतो, हे इतकं ठोस काम नाही आहे। त्या बिचारा तात्पुरती आपल्या आपल्या कलेचं प्रदर्शन मोफत मिळतं म्हणून करतात, पण मी तर त्यांना सांगितलं की 14 गावांमध्ये आपल्याकडे कलेक्टर लँड भरपूर उपलब्ध आहे। तिथे आपण महिलांना उत्पादन केलेला माल जर आपण तयार केला आणि मार्केटिंग आपण नव्या मुंबईमध्ये केली, तर मला वाटतं यांच्यातर्फे एक चांगला प्रकल्प, एक नव्या मुंबईमध्ये महिलांच्या हाताला काम मिळेल आणि महिला खूप सिन्सिअरली काम करतात। बघा तुम्ही प्रदर्शनात एकेकीने वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत। तर महिला मार्केटिंगसाठी जागा समजा शिडकोने आम्हाला दिली ते, आणि आता तर काय 14 गावं आपल्या पालिकेत आलेले आहेत, तर आपल्या सलुजाताई त्या सगळ्या महिला मिळून मागणी करतीलच। तिथे 1-2 एकर जर जागा मिळाली, खूप जागा पडली 14 गाव, तर तिथे त्यांनी जर तो प्लॅन टाकला महिलांना, समजा आता कोकम आहे, कोकम रस बनवणं, आता तुम्ही कोकमाच्यापासून, काजूपासून प्रक्रिया करता किंवा वेगवेगळ्या विषयाचे तिथे आपण प्लॅन टाकले आणि तिथून ते उत्पादन केलेला माल इथे आणून विकला, तर निश्चित इथे माझं काय मत, आम्ही सगळ्या महिलांना काम देऊ शकत नाही, पण आम्ही 10 महिलांना जरी काम दिलं, 10 महिलांचे संसार जरी त्या कामावर उभे राहिले, तर आज जागतिक महिला दिवशी काहीतरी केल्यासारखं वाटेल। आणि सलुजाजी ह्या पहिल्यापासून काम करत आलेल्या आहेत आणि त्यांना कामाची माहिती आहे। रुपालीताई काम करत आल्या आहेत, सगळ्या भगिनी आहेत। निश्चित स्वरूपात महापालिकेमध्ये त्यांच्या खुर्चीचा एक चांगला वापर समाजासाठी आणि महिलांसाठी करतील आजच्या दिवशी। पालिकेला आणि सिडकोलाही तसं मी सांगेन की आपण
एखादा प्लॉट इथे मार्केटिंगसाठी उपलब्ध करून द्यावा आणि सलुजाच्या कारकिर्दीमध्ये हे चांगलं एक मार्केटिंग उभं राहिलं, जसं आपण फिश मार्केट करतो, भाजी मार्केट करतो, असं तर त्या महिलांना एक महिना, आता बघा कालच अर्बन आर्ट मी खूप प्रयत्नाने पुन्हा सुरू केलेला आहे. आता त्या महिलांना सांगितलं की एक महिन्याचं प्रदर्शन लावा, जेणेकरून 15 दिवस जरी चाललं तर 15 दिवसात तुमचे जे काही तुम्ही वस्तू तयार कराल त्याचं तुम्हाला उत्पादनाचा एक चांगलं तुम्हाला पैसे मिळतील आणि महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली कष्ट करून तर तिला तो आनंद जास्त असतो. मी प्रत्येक महिलेला सांगते नेहमीच की तुम्ही इंडिपेंडंट आपलं काम तयार करा, आपलं नाव तयार करा, आपली आयडेंटिटी एक वेगळी निर्माण करा, असं माझं नेहमीच आजच्या दिवशी त्यांना सांगणं. आणि निश्चित या सगळ्या आलेल्या महिला खूप कार्यकर्त्या म्हणून, स्वतःची ओळख म्हणून, स्वतःचा संपर्क म्हणून या निवडून आलेल्या आहेत आणि निश्चित त्या करतील आणि माझी मदत त्यांना असेलच. कुठेही अडचण आली का आली तर मी त्यांच्यासोबत आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.